हॅलो गाईज, मी संतोष जाधव आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तर आता आपल्याला एक नवीन ऑर्डर भेटलेली आहे पोर्ट्रेटची. दुपारी भेटलेली आहे. ड्रॉइंग वगैरे करून घेतलेलं आहे मी. आता वाजलेत संध्याकाळचे 6:15 आणि हे बघा ड्रॉइंग कंप्लीट झालेलं आहे आपलं. आणि आता मी पेंटिंग करायला बसणार आहे. बघू किती होतंय काय. आणि होय, ही ऑर्डर आपल्याला क्लायंटला 3 दिवसामध्ये द्यायची आहे. तर बघू आपली कंप्लीट होती का. तर चला मग स्टार्ट करू. तर हे बघा आपलं फायनल ड्रॉइंग अशा प्रकारचं झालेलं आहे. कंप्लीट केलेलं आहे मी ड्रॉइंग. तर आता कलरिंगला घेतोय. तर हॅलो गाईज, तर आता आपण फर्स्ट लेअर देऊन घेतलेला आहे पेंटिंगला. हे बघा ब्लॅक आणि ब्राऊन कलर वापरलेला आहे मी. आणि आता काम स्टॉप करतोय, थोडंसं त्याला सुकू देतो आणि मग त्याच्यानंतर मी काम परत स्टार्ट करणार आहे. तर हे बघा असं दिसतं, तुम्हाला व्यवस्थित दाखवतो एक मिनिट. तर अशा प्रकारचं दिसते पेंटिंग. हे बघा केसांना वगैरे केलेला आहे कलर आणि चेहऱ्याला दिलेला आहे ब्राऊन कलर. आणि ड्रेस हा शर्ट आहे ब्राऊन कलरचाच आहे, त्याच्यामुळं थोडासा डार्क केला आहे आणि अशा प्रकारची दिसते. तर बघू, हे सुकल्याच्या नंतर मी परत काम स्टार्ट करणार आहे. हॅलो गाईज, तर आत्ता वाजलेत 7:45. आपण 7:15ला पेंटिंग स्टॉप केली होती सुकण्यासाठी आणि आता व्यवस्थित सुकलेली आहे. तर आता आपण पुढं काम स्टार्ट करणार आहे. तर चला मग स्टार्ट करू. आत्ता वाजलेत 9. 1 तास मी काम केलेलं आहे आणि हे बघा आपलं एवढं काम झालेलं आहे. तर चेहऱ्यावरती थोडंसं काम झालं आहे, मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. तर हे बघा एवढं काम झालेलं आहे आपलं चेहऱ्यावरती. अजून बाकी आहे काम. तर बघू, आता मी स्टॉप केलेलं आहे, नंतर स्टार्ट केलं तर मी तुम्हाला दाखवा. तर बघितलं का तुम्ही किती काम झालेलं आहे. तर आता मी स्टॉप करणार आहे. जर समजा संध्याकाळी माझा करायचा मूड असेल तर मी करणार आहे, नाहीतर मग डायरेक्टली उद्या होईल. तर चला, तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा. हॅलो गाईज, मी संतोष जाधव आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तर काल आपण जे पोर्ट्रेट स्टार्ट केलं होतं हे, तर ते आज मला सकाळी स्टार्ट करायचं होतं, पण सकाळी मी बाहेर होतो आज दिवसभर कामामुळे. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 11:15. तर मी ठरवलं आज दिवसभर काम झालं नाही तर आज रात्रीचं काम करायचं. बघू किती होईल काय, मी तुम्हाला दाखवून व्हिडिओमध्ये. आत्तापर्यंत हे बघा आपलं एवढंच झालेलं आहे काम, काल तुम्हाला दाखवलं होतं. तर आता मी स्टार्ट करतोय. आता वाजलेत 11:15. तर चला मग स्टार्ट करू. तर हॅलो गाईज, तर आत्ता वाजलेत रात्रीचे 1 तास. 1.25 तास काम केलं मी. फक्त चेहऱ्यावरती काम केलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. हे बघा फक्त चेहऱ्यावरती काम केलेलं आहे मी. आता हे तर थोडंसं डार्क टोन आहे आणि या ठिकाणी म्हणजे हे हनुवटी पुढं येईल आणि हे मान मागे जाईल. तर फक्त चेहऱ्यावरती केलं 1 तास मी काम. तर हे बघा असं झालं आहे, बाकीचं आहे तसंच आहे. चेहऱ्यावरती केलेलं आहे काम आणि मला आता कंटाळा आलेला आहे, कारण की 1 वाजलेत. प्लॅन होता 2-3 वाजेपर्यंतचा, पण आता नाही, इच्छा थकल्यासारखं झालेलं आहे मला. तर उद्या करेन बाकीचं काम. चला मग आता गुड नाईट. तर हॅलो गाईज, तर रात्री आपण थोडा वेळ 1 तास काम केलं होतं आणि स्टॉप केलं होतं. तर आता मी काम करायला बसतोय. दिवसभर तर नाही जमलं मला, तर संध्याकाळचे 6-6:30 वाजले. तर थोडा वेळ काम करणार आहे. इथं मागं आपली पेंटिंग आहे. तर बघू किती होतं आहे. स्टार्ट करतो आहे आता. आणि क्लायंटचं मला मेसेज आला होता की ते 2 दिवस लेट येणार आहेत, कारण की ते गावी गेलेले आहेत बाहेर.
त्याच्यासाठी. तर आपल्याला एक्स्ट्राचा अजून टाईम भेटलेला आहे. पेंटिंग आज द्यायची होती, पण त्यांनी रात्रीच मला सांगितलं होतं की 2 दिवसानंतर येणार आहेत. तर त्याच्यामुळं मी रात्री एवढं सिरियसली काम घेतलेलं नाही. तर आता बघू, आज उद्या आणि परवा पेंटिंग द्यायची. तर बघू आता किती, आता स्टार्ट करतोय मी, बघू किती होती. तर हॅलो गाईज, तर आत्तापर्यंत आपण 6:30ला बसलो होतो आणि आत्ता वाजलेत 8:30. 2 तास काम झालेलं आहे आपलं आणि अशा प्रकारचं पेंटिंग झालेलं आहे. बऱ्यापैकी होत आलेलं आहे, थोडीशी डिटेलिंग वगैरे बाकी आहे. तर आता मी स्टॉप करतोय. बघू रात्री जेवण केल्यावर जर बसलो करायला तर करण, नाही तर मग उद्या करणार आहे. तर मी तुम्हाला तसं दाखवून आणि पेंटिंग तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. तर पेंटिंग झालेली आहे, हे बघा एवढी बऱ्यापैकी झालेलं आहे. केसांवरती वगैरे इथं हायलाईट्स केलेले आहेत मी. इथं जास्त काम नव्हतं केसांवरती, थोडंसं दिसत होते, हायलाईट्स वगैरे केले. हे बघा इथं डिटेलिंग नंतर शेवटचे जे राहिलेलं आहे थोडंफार काम ते करण. डोळ्यांमध्ये थोडंसं काम राहिलेलं आहे, हे प्रॉपर गोल सेप करायचे ते राहिले. आणि हे बघा शर्ट आहे, शर्टचं पण झालं आहे बऱ्यापैकी, थोडंसं काम बाकी आहे. आणि याचे बटन वगैरे काढायचे राहिले. तर ते डिटेलिंग बघू, आज केली तर करण जेवण झाल्यावरती, किंवा उद्या करण, तुम्हाला दाखवण तसं. तर हॅलो गाईज, तर रात्री मी काम केलं होतं, त्याचा व्हिडिओ शूट करायचा राहिला, कारण की बराच वेळ झाला होता, काहीतरी 12 वाजता मी बसलो होतो. 2 वाजेपर्यंत काम केलं होतं, 2 तास केलं होतं. आणि आता मी करणार आहे बॅकग्राऊंड. आधी मी तुम्हाला दाखवतो की रात्री माझं किती काम झालं आहे ते. तर हे बघा, आपलं रात्री एवढं काम झालेलं आहे. ऑलमोस्ट पेंटिंग कंप्लीट झालेलीच आहे, बॅकग्राऊंड बाकी आहे फक्त. हा शर्टवरचं वगैरे काम केलेलं आहे, चेहऱ्यावरती पण काम केलेलं आहे. थोडंफार कुठे असेल ते मी बॅकग्राऊंड केल्याच्या नंतर मी ते पण करणार आहे. तर आता मी बॅकग्राऊंड करायला घेतो आहे. तर हॅलो गाईज, तर आपली फायनली पेंटिंग कंप्लीट झालेली आहे. बॅकग्राऊंड राहिलं होतं, तर हे बघा बॅकग्राऊंड वगैरे झालेलं आहे. लाईट कलरचा बॅकग्राऊंड ठेवलेला आहे, कारण की शर्ट आहे तो डार्क असल्यामुळं लाईट बॅकग्राऊंड. तर कंप्लीट झालेली आहे पेंटिंग. आता उद्याला फ्रेम करायला जाणार आहे मी. आता फ्रेम केलेली नाही. फ्रेम केल्याच्या नंतर जर आपल्याला व्हिडिओ बनवता आला क्लायंटला पेंटिंग देण्याच्या आधी, तर मग मी तुम्हाला तसं दाखवन. तर हे बघा, समोरच्या कॅमेऱ्यातून तुम्हाला दाखवतो व्यवस्थित. तर हे बघा, अशा प्रकारची पेंटिंग आपली कंप्लीट झालेली आहे आणि पूर्ण डिटेलिंग वगैरे केलेली आहे. हे बघा, शर्टवरचे फोल्डिंग वगैरे दाखवलेले आहेत आणि फ्रेश पेंटिंग वाटते, मस्त कॅमेरापेक्षा समोर छान वाटते. तर अशा प्रकारची झालेली आहे. तर पेंटिंग कशी वाटली तुम्हाला सांगा. आणि उद्याचा जर आपल्याला व्हिडिओ शूट करता आला फ्रेम केलेला, तर मी तुम्हाला नक्कीच दाखवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हॅलो गाईज, काल आपली पेंटिंग कंप्लीट झाली होती आणि आता याला स्प्रे वगैरे मारलेला आहे मी, फिक्सेटिव्ह. आणि आता हे बघा शाईन करत असन थोडीशी, आता याच्यात दिसत नाही जास्त. हे बघा, समोरच्या कॅमेऱ्यातून तुम्हाला दाखवतो. आता मी चाललोय फ्रेम करण्यासाठी आवरून. तर फ्रेम केल्याच्या नंतर पण कशा प्रकारचा लुक दिसतोय ते पण मी तुम्हाला दाखवन. आणि आता तुम्हाला कशी दिसते पेंटिंग दाखवतो फायनल.
तर हॅलो गाईज, आत्ताच आलेलो आहे मी पिंपरीवरून. फ्रेम केलेले आहे आपल्या पेंटिंगला. हे बघा अशी दिसती पेंटिंग, तर छान वाटते. तर आज कस्टमरला आज देईल मी, ते आज आले तर त्यांना हे बघा आपल्याला अशा प्रकारची दिसते. फ्रेम केल्यानंतर लुक पूर्ण चेंज होतोय. तुम्हाला व्यवस्थित दाखवतो बॅक कॅमेराने. तर हे बघा अशा प्रकारची दिसते. ब्लॅक पट्टी आपण लावलेली आहे, 1 इंचाची ब्लॅक पट्टी. तर छान वाटते. तर पेंटिंग तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशा प्रकारच्या पेंटिंगच्या ऑर्डर द्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची ऑर्डर बुक करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.